Bye.
Ah
Hare
साथ देतील श्री हरिभक्त परायण बाबुराव महाराज शास्त्री. Sama charana
चरण दृष्टी विटेवरी राजी Bye.
आणि कण लागे आई गबना समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझ हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जनी जडो देशी अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक न लगे माईक पदार्थ येथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग परिपात करून सेवेला प्रारंभ करायचा चालू असणारा हा नामोत्सव स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या उत्सवाचं आयोजन केलेलं आहे। आज या उत्सवाचा पहिला दिवस आहे। काल उत्सवाचं प्रस्थान झालं आणि आज प्रारंभ झाला। प्रारंभाच्या दिवशी
जगद्गुरु तुकोबरांच्या अभंग संहितेतील प्रथम क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबराय आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय याच्याकडे वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात. विठाला वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात. अनेक अंगाने या अभंगाकडे पाहता येईल. हा अभंग जर बीज स्वरूपात जर पाहिला तर अभंग बीज स्वरूपात आहे आणि या बीजाचा सगळा वृक्ष म्हणजे गाथा आहे. या एका अभंगाचा विस्तार जगद्गुरु तुकोबरांनी बाकीच्या 4500 अभंगामध्ये केलेला आहे. किंवा हा अभंग सूत्रवत स्वरूपाचा आहे. अत्यंत कमी अक्षरामध्ये भरपूर आशय अर्थ ज्याच्यामध्ये व्याप्त असतो त्याला सूत्र म्हणावं. अल्पाक्षरम असदिग्धम सारोत विश्वतो मुखम. अक्षर अल्प आहे आणि त्याच्यातून होणारा जो बोध आहे तो व्यापक स्वरूपाचा असतो. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध ओवी सांगितली जाते. सूर्याचं बिंब पाहायला गेलं तर इथून केवढं दिसतं, ओंधळीत मावण्या एवढं. सूर्याचं बिंब केवढं आहे, ओंधळीत मावण्या एवढं आहे. पण त्याच्या प्रकाशाची व्याप्ती पाहिली तर त्रिभुवनात त्याचा प्रकाश आहे. बिंब तरे बचिकेचे एवढे परिप्रकाशासी त्रिभुवन थोकडे. शब्दाची व्याप्ती तेने जोडे अनुभवावी. जशी वेदाची अक्षर निर्दोष आहेत तशी महात्म्यांच्या मुखातून निघालेली अक्षर ही निर्दोष स्वरूपाची आहेत. विठाला जगद्गुरु तुकोबरांच्या अक्षर म्हणजे काही सामान्य नाहीत महाराज. गाथ्यातील पहिला अभंग आहे. सूत्रवत स्वरूपात आहे, बीज स्वरूपात म्हणा किंवा प्रार्थनात्मक आहे. वृत्ती स्थिरतेची प्रार्थना करतात. कारण परमार्थामध्ये साधकाची वृत्ती जोपर्यंत भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत साधकाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. लक्षात घ्या, परमार्थ हा वृत्तीचा आहे आणि संसार हा कृतीचा आहे. जिथं वृत्तीला प्राधान्य आहे तिथं परमार्थ आहे, जिथं कृती असते तिथं संसार आहे. दुर्दैवानं आता परमार्थातल्या कृत्यात जास्त वाढायला लागल्या वृत्तीपेक्षा. परमार्थामध्ये वृत्ती स्थिर राहायची. नाम वदे वैखरी चित्त धावे विषयावरी. तैसे होत आहे विस्मरण आणि स्मरणा माझे विस्मरण. मुखानं परमात्म्याचे नाम स्मरण चालू आहे आणि वृत्ती जर विषयाकडे धाव घेत असेल तर त्याचा परमार्थ फलद्रूप होत नाही. एक जन्म घ्या नाही तर हजारो जन्म घ्या. तुकोबराय जाणतात. आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय त्याच्याकडे प्रथम क्रमांकामध्ये प्रार्थना करतात की ये हरी, जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे, विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती स्थिर कर. जगद्गुरु तुकोबरांची ही अभंग संहिता महाराजांची वाणी म्हणजे ही प्रासादिक वाणी आहे. परमात्मा
विठ्ठलच तुकोबरा म्हणतात माझ्या मुखातून बोलतोय. मी जे बोलतोय मी सांगतोय ते मी सांगत नाही. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. ही प्रासादिक वाणी आहे. ते काही एखाद्या कवीला कविता सुचली आणि त्यांनी कविता लिहिली असं नाही. जगद्गुरु तुकोबरांची वाणी म्हणजे तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोणी तुमची या विठ्ठला कशी ती वाणी क्षरा अक्षरा वेगळा अक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. 3 पुरुष सांगितले गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये. क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. द्वाविमो पुरुषो लोके क्षरक्षा क्षर एवच क्षर सर्वानी भूतानी कुटस्थो क्षर उच्यते. क्षर पुरुष म्हणजे विस्तार करत नाही. जेवढे जेवढे जीव चैतन्य त्याला क्षर पुरुष म्हणावं. एवम जीव चैतन्य अगवे ते क्षर पुरुष जाणावे माऊली म्हणतात. अक्षर पुरुष म्हणजे मायोपाधित चैतन्य आणि उत्तम पुरुष म्हणजे याच्यापेक्षा वेगळा आहे. उत्तम पुरुषस्त्वन्यम. भगवंताला वेदामध्ये उत्तम म्हणतात. तो क्षरापेक्षा आणि अक्षरापेक्षा वेगळा आहे. पुरुषोत्तमू जसा मी पुरुषोत्तम आहे परमात्मा म्हणतात तसे तुकोबारा म्हणतात मी आहे. क्षरापेक्षा वेगळा, अक्षरापेक्षा वेगळा, मी उत्तम आहे. पाहे निगम. निगम शब्दाचा अर्थ वेदाची कला जाणणारा. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात मी दिसतो तसा मी मुळीच नाही. मी मला जसं समजता तसा मी नाही. मग कसा आहे? तुमची योग्यता असेल, पात्रता असेल तर पंढरी रायाला विचारा मी कोण आहे. तुका म्हणे नो हे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा. महाराजांची अक्षर म्हणजे सामान्य नाहीत महाराज. 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. जगद्गुरु तुकोबारांची गाथा पंचम वेद जसा आहे तसं तुकोबाराची गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. जगद्गुरु तुकोबारांची गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. हे कोणी सांगितलंय? जे वेदाचे जाणते होते त्यांनी सांगितलंय. हे महत्वाचं आहे. रामेश्वर शास्त्री जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याविषयी म्हणतात जगद्गुरु तुकोबारांचा गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. चहुवेदाचे हे केले अर्थ
4 वेदाचं भाष्य गाथाय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही एका गाथ्याचं पारायण केलं तर तुम्हाला 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल. ही जगद्गुरु तुकोबारायांच्या अक्षराचा महिमा आहे, मोठेपणा आहे. म्हणून तर रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकोबाराच्या तुलनेचं जगात कुणीच नाही. पंडित असू द्या, वैदिक असू द्या किंवा दशग्रंथी ब्राह्मण असू द्या, परिसरी न पवती तुक याची. मग तुलनाच करायची झाली तर रामेश्वर शास्त्रीने एका पारड्यामध्ये ब्रह्म घातलं आणि एका पारड्यामध्ये तुकोबाराय घातले. ब्रह्माचं पारड तुकोबारायच्या बरोबरीला आलं, पण तुकोबारायपेक्षा जड भरलं नाही. तुकोबाराय म्हणजे साक्षात ब्रह्माचे तुलनेचे. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्मानंदे तुळे तुकी आला तुका तोहा विश्व सखा क्रीडे जनी. ब्रह्माच्या तुलनेचे जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या अभंग संहितेतील पहिला क्रमांकाचा अभंग सेवे करताना मिळाला आहे. आस्तिक ग्रंथकार कोणताही असू द्या, आपली ग्रंथाचा प्रारंभ हा मंगलाने करतो. मंगलाचे 3 प्रकार आहेत, वस्तुनिर्देश रूप मंगल, आशीर्वाद रूप मंगल आणि नमस्कार रूप मंगल. नमस्कार रूप मंगल, देवाला नमस्कार करणं, वंदन करणं, नमस्कार रूप मंगल. देवाकडे प्रार्थना करणं, इच्छित वस्तू परमात्म्याला मागणं म्हणजे हे आशीर्वाद रूप मंगल आहे. आणि परमात्म्याच्या सगुण निर्गुण रूपाचा निर्देश करणं त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. तुकोबारायांनी या अभंगातून 2 प्रकारचे मंगल साधले. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी हे वस्तू निर्देश रूप मंगल आहे, आणि तेथे माझे हरी वृत्ती राहो हे आशीर्वाद रूप मंगल आहे. विठाला म्हणतात तुकोबाराय, पण ती कुठं स्थिर करा, त्या रूपाचा निर्देश केलेला. जिथं समचरण आहेत, समदृष्टी आहे आणि विटेवर साजर रूप आहे, अशा रूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती स्थिर करा. भगवंताच्या चरणाचा, वृत्तीचा आणि रूपाचा विचार करायला गेलो तर अवतार परत्वे परमात्म्याने चरण बदलले, रूप बदलले आणि दृष्टी बदलली. देवाचा एक अवतार नाही महाराज, तो अनंत अवतारानं, अनंत रूपानं नटलेला. रूपे अनंताचे अनंत पर, अनेक अवतार आहेत, त्याला अनंत म्हणतात. की ज्याच्या कशालाच अंत नाही तो अनंत. ना रूपाला अंत आहे, ना अवताराला अंत आहे, ना गुणाला अंत आहे, ना नावाला अंत आहे, असा अनंत. अनंताची अनंत रूपे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याला आम्ही एका रूपात बघितलं का? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रुक्मा देवर कोण बानली कैसी. अनंत रूपानं नचलेला आहे. मग अवतार परत्वे चरण बदलले. काही अवतार परमात्म्याचे असे की त्या अवतारात देवाला पायच नाही. काही अवतार असे की परमात्म्याला 4 पाय. काही अवतारामध्ये 2च पाय आहेत, पण त्या 2 चरणामध्ये फरक आहे. काही विषम चरणाचे अवतार, काही त्रिभंगा, काही देहुडा आणि काही सम. परमात्म्यानं मत्स्य अवतार घेतल्यावर परमात्म्याला पायच नव्हते. मत्स्य अवतारात पाय आहेत का देवाला? तोच परमात्मा पुढे वराह अवतारामध्ये प्रगट झाला, त्याला 4 पाय झाले. याला पाय नव्हते, तो 4 पायाचा झाला. तोच परमात्मा राम अवतारामध्ये प्रगट झाला. राम अवतारामध्ये 2 चरण, पण 2 चरण हे विषम चरण. विषम चरण म्हणजे 1 पाय पुढे आणि 1 पाय मागे. प्रभू रामचंद्राचे चरण विषम आहे. आता बघा इथं फोटो आहे, 1 चरण पुढे आहे आणि 1 चरण मागे आहे. तोच परमात्मा द्वापार युगामध्ये प्रगट झाला. त्यावेळेस परमात्मा बाल अवस्थेमध्ये कसे होते? त्रिभंगी देहुडा
द्वापारिकामध्ये कृष्ण अवतारामध्ये परमात्मा त्रिभंगा म्हणजे 3 ठिकाणी वापरलेला त्रिभंग. कळवे तळहात टेक डाव्या गुडघ्याने रांग रंगणी रंगनाथ तो म्या देखिला से. आणि तोच परमात्मा पुन्हा देहुरा चरणी वाजवितो वेणू गोपिकार म्हणून स्वामी माझा. परमात्मा देहुरा झाला. ज्या परमात्म्याला चरण नव्हते तो 4 चरणाचा, तो विषम चरणाचा झाला, तो त्रिभंगा झाला, तो देहुरा झाला. आणि तोच परमात्मा ज्यावेळेस पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर उभा राहिला त्यानं चरण समजले. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. हे समपद चरणालाही लावायचं आणि समपद दृष्टीलाही लावायचं. समचरण आणि समदृष्टी. सम शब्दाचा अर्थ सारखा. परमात्म्याने विटेवर जे चरण ठेवले ते सम ठेवले. वरम तुष्टिकायाम समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किंवा समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम. समचरण सरोजम. परमात्म्यानं समचरण ठेवले. का ठेवले समचरण? सम शब्दाचा अर्थ सारखा. सम शब्दाचा अर्थ सारखा. सम म्हणजे सारखा. सम हे ब्रह्माचं लक्षण केले. सम म्हणजे सारखा. ब्रह्म कसं आहे तर ब्रह्म हे सर्व जगताविषयी सम आहे. ब्रह्म सर्वगत सदा सम. नाथ महाराज म्हणतात जेथे आलो नाही विषम ऐसे जाणती दुर्गमते भेटती परम भाग्य गा. ब्रह्म सर्वगत सदा सम. अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, देवा तुम्ही कसे आहात? परमात्म्याने विचारलं, अर्जुना तू जर मला विचारत असशील मी कसा आहे तर त्याचं एकच उत्तर आहे, मी सम आहे. बस. तो मी पुससी कैसा सर्वभूती सदा सारी. चांगलं ते ना तो कुणाचं वाईट करतो ना चांगलं. जे चांगलं होतं जे वाईट होतं ते आपल्या कर्मानं होतं. परमात्मा मात्र सम आहे. विठ्ठला अर्थ सारखा. परमात्मा जो विटेवर उभा राहिला तो सारख्या पायानं म्हणजे समचरणानं. याचा अर्थ सगळ्याला सारखं दर्शन देणार. सर्वाला देतो समान दर्शन. उभा तो आपण विटेवरी. विटेवरच्या परमात्म्याकडे अपपर भाव नाही. सगळ्याला सारखं दर्शन देणार आहे. म्हणजे तुम्ही बारीनं रांग लावून दर्शनाला या किंवा रांगेत घुसून या. काही घुसून येतात, काही रांगेत येतात, काही पास काढून येतात आणि काही असे येतात की ज्यांच्या करता रांग थांबवली जाते. येतं ना कोण येतो कोण असतात असू दे. रांगेत घुसून या, पास काढून या, रांग लावून या किंवा ज्याच्याकरता रांग थांबवली जाते असा येऊ द्या. सगळ्याला सारखं फल देणारा सम येतो. म्हणून विठ्ठल शब्दाचा अर्थ करताना शास्त्रानं असं केलाय. विदा ज्ञान त्याचं कामच आहे. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संहारी. हे धंदा आहे त्याचा. घेवणिया चक्र गदा हाची धंदा करीतो. काम आहे त्याचं. पण या अवतारात तसं नाही. ऐका मी काय सांगतो. परमात्म्यानं नरसिंह अवतार घेतला, कुणाला मारलं? बोलत जावा, मला त्याशिवाय कीर्तन करता येईल. हिरण्यकशिपूला. देवानं राम अवतार घेतला, कुणाला मारलं? रावणाला. देवानं कृष्ण अवतार घेतला, कुणाला मारलं? कंसाला मारलं.
बळी अवतारामध्ये देवाने कुणाला पाताळात घातलं? वामन अवतारामध्ये बळीला घातलं. तुम्ही जागेवर येतं बघ. ऐका मी काय सांगतो. कृष्ण अवतारामध्ये कंस मारला, राम अवतारामध्ये रावण मारला, नरसिंह अवतारामध्ये हिरण्यकश्यपू मारला, बळीला पाताळात घातलं. तसं पांडुरंगाने कुणा कुणाला मारलं? पांडुरंगाने कुणा कुणाला मारलं? बाकी अवतार मारण्याकरताय आणि हा अवतार तारण्याकरताय. विठाला म्हणून त्यानं चरण ठेवले. बाकी अवतारात त्याला असं करता आलं नाही का? चरण विषम आहे, देणं विषम आहे. चरण सम आहे, देणं सम आहे. तुकोबाराय ते सांगतात, तुका म्हणे समची देणे, समचरणी उभा असे. त्याचं देणं सम आहे म्हणून चरण सम आहे. मग पंढरी क्षेत्राचा महिमा असा आहे महाराज. बाकी क्षेत्रामध्ये राहावं लागतं, काही क्षेत्रामध्ये मरावं लागतं, तेव्हा मोक्ष मिळतो. पण पंढरपूरचा महिमा असा आहे, केवळ दर्शनानं मोक्ष आहे. दर्शन हिळा मात्रे तया होय मुक्ती, मोक्ष आहे. काशी क्षेत्र मुक्ती देण्याकरता प्रसिद्ध आहे, पण काशीला मरावं लागतं मग मोक्ष घ्यावा लागतो. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर तिये गाडी. आता मरण काय आपल्या हातात आहे का? बरीच माणसं मोक्ष मिळवायसाठी काशीला गेली. म्हणजे काशीत मृत्यू आला की मोक्ष येतो, मोक्ष मिळतो. मुक्ती मिळवली पाहिजे म्हणून काशीला गेले. 4-2 वर्ष राहिले, मुक्ती काही मिळाली नाही. चला म्हणजे 4 दिवस आता गावाकडे जाऊन येऊन पुन्हा गावाकडे आले ना, अटक येऊन मिळे. मोक्ष राहिला काशीत, हे मिळलं गावाकडे. मुक्ती नाही मिळाली, पण लोकांनी दाव्याची नुकती दाबून खाल्ली. तुकोबाराय म्हणतात, पंढरी क्षेत्राला असं नाही महाराज. मोक्ष देवोनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शेरी ती गावी. मरण मुक्ती वाराणसी, पितृऋण गया नायचे. उधार नाही पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. इथं असा उधार धंदा नाही. पंढरपूरला मरण मोक्ष मिळवा. काशीला गयेला श्राद्ध घातले की पितृऋणातून मुक्त होत. पण ज्याच्या नावानं श्राद्ध घातलं तो मोक्षाला गेला, पण घालणाऱ्याला का? पंढरीचा महिमा आहे का? जेची नावे पिंडतान, तेशी गयेसी गती जाण. येथे केल्या नामस्मरण सर्व पूर्वजा मुक्ती. विठाला नावानं पिंडदान केलं जातं त्याला गयेत मोक्ष मिळतो. पण पंढरी क्षेत्रामध्ये नामस्मरण केल्यानं सगळ्या पूर्वजाला मोक्षाला प्राप्त होतो. हा पंढरीचा महिमा महाराज हे सांगतोय काय? तो सम आहे. सगळ्याला सारखं फळ देणार. मी मगाशी श्लोक सांगितला विठ्ठल शब्दाचा अर्थ. विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठला. या श्लोकाचा अनुवाद तुकोबाराय करतात. मूढ पापी जैसे मूढ
परमात्म्याला असा वर दिलाय. काय त्या वराचे स्वरूप? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. मूढ शब्दाचा अर्थ मूर्ख आणि पापी. तुम्ही म्हणता महाराज आम्ही पापीही नाहीत आणि मूर्खही नाहीत. पुढे जैसे तैशात बसून आपण पुढे सांगितलं ना, जैसे तैसे. तुम्ही मूर्ख नसाल, पापी नसताल, पण जसे असताल तसे. जसे असताल तसे. तो का म्हणे याही तारी जीवास. तो का म्हणे ऐसे आहे तर का हरी याही तारी जीवास. पण तो सम आहे, समचरण आहे, समदृष्टी आहे. बाकी अवतारामध्ये परमात्म्यानं हातामध्ये आयुध घेतलेले आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. या अवतारामध्ये काय आयुध आहे? परमात्म्यानं पांडुरंगाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र आहे? शस्त्रच नाही महाराज. कुठे ठेवलेत हात? कमरेवर. का ठेवले? भक्तिशास्त्रामध्ये याचे अनेक कारण दिले. का हात ठेवले? तर देवानं तुम्हा आम्हाला संकेत दिलाय, बापा हो माझ्या दर्शनाला या. माझ्या दर्शनाला येणाऱ्या, माझ्याकडे येणाऱ्याला हा भवसागर कमरे एवढा खोल आहे. कमरे एवढ्या पाण्यात बुडण्याची भीती आहे का? बुडतो का माणूस कमरे एवढ्या पाण्यात? माझ्याकडे येणाऱ्याला भवसागर कमरे एवढा हे दाग प्रमाण दाखवलं देवाने. प्रमाणं भवाब्देरिदमामकानां नितं भक्कराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुरुद्रुतो वृत्तुनाभिकृशा परब्रह्मलिंगं भजे पान. प्रमाण दाखवलं. याचा अनुवाद ज्ञानेश्वर महाराज करतात. करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान. जाणवणे भक्ता भव लक्षण जगान प्रमाण दावितो. तुकोबाराय म्हणतात मग काय चिंता आहे महाराज हा सागर करण्याची? अरे बघा तो पहिला तीरावर उभारलेला कसा आहे? भवसागर कार्य करे तसा चिंता. पहिला उभा दाता कसा उभा? कटी कर ठेवून. या कमरेवर त्यानं याच्या करता हात ठेवले. संकेत दिला जगाला की माझ्याकडे येणाऱ्याला हा भवसागर
ही माया नदी कमरे एवढी खोल आहे. आणखी कशा करता हात ठेवला? देवाचं जाऊ द्या, तुम्ही आम्ही कशा करता कमरेवर हात ठेवतो? कशा करता? मनुष्य दमला शिनला आणि त्याला उभारायची वेळ आली की मनुष्य सहज कमरेवर हात ठेवून दिवसभर काम केलेलं असावं, कीर्तनाला उभारायची वेळ आली, लांबच बसला पण पाहिलं टाळ करे नाव बोलवा ते तिकडे बसले, काही इलाज नाही, टाळ दिला तर सहजच कमरेवर हात ठेवून का म्हणले? दिवसभर काम केलं म्हणले, दमलो. देवाचंही तसंच झालं महाराज. बाकी अवतारा करता देवानं मोठे कष्ट घेतले, भक्ता करता खूप काम केलं महाराज, खूप काम केलं. राजसू यज्ञामध्ये राजा धर्मानं काम दिलं, देवानं काम घेतलं आपल्या वाट्याला, पत्रवाळ्या उचलण्याचं. सोपं काम आहे का? तेव्हा काही बफे सिस्टीमही नव्हती, टेबल खुर्ची नव्हती. पत्रवाळ्या उचलायचं म्हणजे कमरेवर ताण यायची. अर्जुनाची घोडी धुतली, धुवून धुवून शिनला, भागला, देवानं हात कमरेवर ठेवले. असंच झालं देवानं. भागलासी माय बापा, बहु श्रम झाल्या केपा, आम्हा लागे सोपा दैत्या काळ कृतान. देव भागला शिरला म्हणून देवानं कमरेवर हात ठेवले. आणखी कारण एक सांगतो, का कमरेवर हात ठेवले? मनुष्य जसा शिरल्यावर दमल्यावर कमरेवर हात ठेवतो, तसा आणखी एका कामा करता एखाद्याची वाद पाहत जर उभा असेल तर तो कमरेवर हात ठेवतो. परमात्म्याचं तसंच झालं. सच्चिदानंद घन पंढरीये परिपूर्ण कर ठेवूनी जघन, वाट पाहे भक्ताची वाट पाहे बेटीची आवड, वाट पाहे बेटीची कशा करता मानतो? परमात्मा सम आहे, समचरण समदृष्टी. कुठं उभा राहिला? विटेवरी साजिरी, विटेवर उभा केले त्याला. कुणी केलं उभा विटेवर? भक्त पुंडलिकानं. इतिहास आहे पंढरी क्षेत्राचा. ज्या वेळेस पंढरपूरला देव आला, का आले? त्याला कारण घडलं होतं की देवाची बायको म्हणजे रुक्मिणी आईसाहेब रुसून गेल्या होत्या. आपली जशी रुसली तशी देवाची रुसली. देवाला वाटलं गेले असेल भावाकडं, गेले असेल माहेरला, नाही तर गेले असेल सप्ताला रामनगरला. सप्ताह संपला, काला झाला, आलीच नाही. भावाला फोन केला, इकडे आली का? नाही आली. माहेरला फोन, इकडे नाही आली. मग गेली कुठं? शोधलं पाहिजे. देव स्वतः शोध घेत निघाले आणि येता येता पंढरी क्षेत्राला आले आणि आल्यावर देवाला बातमी कळाली. पितयाची सेवा केली पुंडलिके, मातही ऐकली देवराई. बातमी ऐकली. कोण? पुंडलिक आई वडिलांची सेवा करतोय. नामदेवरायांनी फार गोड वर्णन केलं. पुंडलिक सेवा करतो, देव उभारले, पुंडलिकाला भेटायला आले. देव पुंडलिकाच्या दारात उभारले. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा सुरू आहे. पुंडलिक देवाकडे बघायलाही तयार नाही. आश्चर्य वाटलं देवाला. सगळं जग माझ्या दारामध्ये उभा राहतो, मी पुंडलिकाच्या दारात उभारतो, पुंडलिक बघायलाही तयार नाही. काय करा? मोठ्या माणसाला जास्त वेळ उभारायची सवय नसते.
मोठी माणसं जास्त वेळ उभारत नाही, त्यांना बसायची सवय जास्त असते. देवाला बराच वेळ उभारले. शेवटी देव म्हणले, देवा पुंडलिका बाबा वैकुंठ सांगवाने आलो तुझं पासी, कान बोलसे भक्तराया. अरे वैकुंठ सोडून मी इथं आलोय, तू बघायला तयार नाही, बोलायला तयार नाही, पाहुणचारला. पुंडलिकानं लांबून खुणवलं, देवा शांत राहा, हे तुमचं वैकुंठ नाही, हा मृत्यू लोक आहे. ज्याचा त्याचा गोंधळ ज्या त्या मतदारसंघात कोणी कुठे गोंधळ करून जमत. तुम्ही वैकुंठ, हा हे मृत्यू लोक आहे, इथं गोंधळ. तुमच्या बोलण्यानं माझी या पितराची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलायाचा क्षण एक मौन धरून या रहा, शरणागत पहा कृपा दृष्टी देवा. तुमच्या बोलण्यानं माझ्या पित्राची निद्राभंग होईल, ते झोपलेत, सेवा सुरू आहे, क्षणभर उभा राहा. देव म्हटले, फार वेळ उभा राहील, काहीतरी सोय कर बाबा बसायची, काय आसन खुर्ची कोच. जवळच वीट होती, फेकली, सांगितलं वारा ऐसा तैसा रे तू धीट, मागे भेटाविली वीट कारे कारे प्रेमे मातला असतो. पुंडऱ्या शब्द नाही बरं का, प्रेमे एक लक्षात घ्या. का प्रेमे? तुकोबाराय संताविषयी नम्र आहेत महाराज, आणि त्यातल्या त्यात पुंडलिकाला भक्तराज असं म्हणतात. तुकोबाराय ज्याला राजा म्हणतात, आणि त्याला पुन्हा पुंडऱ्या म्हणायला काय आपल्यासारखे महाराज आहेत का? तुकोबाराय विठाला सगळ्या संतांच्या दर्शनाचं फल सांगतात. अवघिया संता एक वेळा भेटे, पुंडलिक दृष्टी देखले भक्तराज, बळिया भक्त, निका भक्त, अशी विशेषण तुकोबारांनी पुंडलिकाला दिली. पुंडऱ्या म्हणत नाही, प्रेमे कारे प्रेमे मातलासी उभे केले देवाला. पुंडलिकाने देवाला विटेवर उभा केलं, सांगितलं देवा आता इथून जायचं नाही. मोठ्या युक्तीनं उभा केलं, विटेवर उभारता येतं पाय जोडून. काय कर, येणाऱ्या जाणाऱ्याला दर्शन देऊन मोक्ष देणार ही इच्छा. नामदेव राय म्हणतात, पुंडलिका करता देवानं नामा मने वर दिला नारायणी, विठ्ठले दर्शने मोक्ष जीवा. मोक्ष प्राप्त झाला. एक लक्षात घ्या, काय पुण्य केलं असेल त्या विटेने की साक्षात परमात्म्याचे पाय लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पूर्व पुण्य केले ओ माये, विटेला धले पाय विठोबाचे. ऐका, जिथं परमात्म्याचे चरण लागावे त्या विटेला काय केलं तिनं? गोड अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा, मोठा आहे. माऊली म्हणतात, जगातले मी पुण्य प्राप्तीचे सगळे मार्ग जरी केले तरी मला पुंडलिकाच्या पायाखालच्या विटेची बरोबरी येणार नाही. वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थे पाहीन, त्रिवेणी स्नान करीन, परी मी वीट नव्हेन. विठोबाच्या पायची वीट मी कैबा होईन. आणि असं विटेवर देवाला पुंडलिकानं उभा केलं. मग मोठा उपकार आहे पुंडलिकाचा जगावर. ऐका, जगामध्ये 4 युगामध्ये 4 भक्त होऊन गेले देवाला उभा करणार. सत्ययुगामध्ये ध्रुवबाळानं उभा केलं, त्रेतायुगामध्ये शबरीनं उभा केलं, द्वापार युगामध्ये भीष्माचार्यानं उभा केलं, आणि कलियुगामध्ये पुंडलिकानं उभा केलं. पण पहिल्या 3 युगातल्या भक्तांना स्वतः करता उभा केलं, आणि पुंडलिकानं मात्र जगा करता. तर या पुंडलिके Thank you.
केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा समचरण दृष्टी विटेवरी कसं रूप देवाचं साजिर. साजिरा शब्दाचा अर्थ देखणा. परमात्म्याचं रूप इतकं देखणं पंढरीरायाचं आहे. म्हणून सकल संतांनी पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन केलं. असा कोणताही महात संत नाही की ज्यांना पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करायचा मोह आवरला. इतका देखना की ज्याच्या सौंदर्याचं गणित मांडता येत नाही. ऐका, अगणित लावण्य तेज पुंजाला. इतका देखना काय पुरुषातला देखना पुरुष म्हणजे मदन आणि स्त्रियातली देखणी स्त्री म्हणजे लक्ष्मी. पुरुषातलं देखणेपणाचं शेवटचं टोक म्हणजे कोण? मदन. आणि स्त्रियातली देखणी स्त्री शेवटचं टोक म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे आपली घरची नाही ती कडक लक्ष्मी. समुद्र म्हणताना आतून निघणारी. तुमच्या भागामध्ये पत्नीला लक्ष्मी म्हणतात, बरोबर आहे का नाही? काही भाग बदलला की कुठं मंडळी म्हणतात, कुठं आमच्या घरचे म्हणतात, कुठं म्हणतात आमचं खटलं आलं, काही ठिकाणी म्हणतात आमची मिसेस आली, काही तुमच्या भागामध्ये लक्ष्मी. लक्ष्मी मी नेहमी सांगतो लग्नामध्ये म्हटलं जातं लक्ष्मी नारायणाचा जोडा. कसा जोडा? लक्ष्मी नारायणाचा जोडा. लग्नापुरतच असतं बरं का. कारण लग्नातला जो वर आहे तो नारायण स्वरूप समजला जातो आणि जी वधू आहे ती लक्ष्मी स्वरूप समजलं जाते. फक्त हे लग्नातच असतं. लग्न संपलं लक्ष्मी राहत नाही, नारायण राहत नाही, फक्त राहतो जोडा. येते का लक्ष्मी? येत ना. लक्ष्मी राहिली ना नारायण राहिला. राहिला काय? जोडा. आणि दुर्दैवानं तो लक्ष्मीच्या हातातच राहतो. विठाला आणि या मदनानं ज्यावेळेस देवाला पाहिलं दोघेही वेडे झाले. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोनी झाली वेडे. मदन पोटा आले बापुढे. एरते कुणीकडे इंद्रचंद्र. परमात्म्याचं सौंदर्य म्हणजे इतका देखना की ज्याच्या सौंदर्यासारखं दुसरं सौंदर्य जगामध्ये नाही. सौंदर्यानं आकार धारण केला की पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झालं. विठाला तुम्ही आम्ही जगतामध्ये जे सौंदर्य पाहतो तो नुसता भास आहे. सौंदर्यानं आकार धारण केला की पांडुरंगाच्या रूपानं प्रगट झाला. ऐका, गोडी म्हणजे काय? गोडीनं आकार धारण केला की साखरेच्या रूपानं प्रगट झाली. साखर आणि गोड वेगळं करता येईल का? गोड म्हणजेच साखर आणि साखर म्हणजेच गोड. तसं सुंदर म्हणजे काय? पांडुरंग. सौंदर्य आणि पांडुरंग वेगळं करता येत नाही महाराज. इतका देखना की ज्याच्या सौंदर्याला पाहिलं की पाहतच बसावं वाटतं. पाहिले या वेध
भगवत रूपात आहे. ऐका मी काय सांगतो, आपल्या सौंदर्याने दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याचा कस ते भगवत रूपात आहे. वेदी आणि कास ऐसा जया अंगी कस. कसं सौंदर्य इतका की एकदा पाहिल्यास कोणी भरत नाही, पुन्हा 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 पुन्हा. पंढरी क्षेत्राला आषाढीचा सोहळा असावा, दर्शन घ्यायचं म्हणले नाही, म्हणजे एकादशीच्या दिवशी दर्शन झालं पाहिजे. मग काय करतात वारकरी मंडळी, एकादशीला दर्शन मिळावं म्हणून नवमीला रात्री बारीला लागतात, दर्शन रांगेला लागतात. नवमीची रात्र जाते, एकादशीचा दिवस जातो, दशमीचा दिवस जातो, दशमीची रात्र जाते आणि एकादशीला पहाटे दर्शन होते. म्हणजे किती तास झाले, नवमीची रात्र 12 तास, दशमीची दिवस 12 तासाचा, रात्र 12 तासाची, हे 12 12 12 36 तास झाले. आणि 36 तासानंतर तो पांडुरंगा समोर उभा राहतो. मग निदान त्याला 36 मिनिटं तरी, किती मिनिटं मिळतात, मिनिट मिळत नाही महाराज, सेकंद. 36 सेकंद मनालाही जड वाटत. 36 तास ज्याच्या दर्शनाला उभा राहतो त्याला पाहिलं फक्त 36 सेकंद, आणि ते 36 सेकंदच पाहणं पुढच्या वर्षी 40 तास उभा राहायचं बळ देत असतो. विठाला कस म्हणावं, कस की आपल्या सौंदर्यानं दुसऱ्याला आकर्षित करून घेण्याची क्षमता विठ्ठल रूपामध्ये. त्याला पाहिलं की पाहत बसा वाटत असा. सौंदर्याचे काही प्रकार आहेत, लौकिक सौंदर्य आणि अलौकिक. तुमची आमची कल्पना ही लौकिक सौंदर्याची. लौकिक सौंदर्य ज्याच्यामध्ये सात्विक, राजस आणि तामस 3 सौंदर्य. सात्विक सौंदर्य निसर्गानं दिलेले जे सौंदर्य आहे ते सात्विक सौंदर्य. एखादा डोंगर असावा, एखादी दरी असावी. लोक म्हणतात काय दरी आहे, काय डोंगर आहे, काय असतं त्याच्यावर, काय डोंगर, आले लक्षात नाही आलं, काय असतं डोंगरावर, माती झाडं दगडच असतात ना. पण ते सौंदर्य कसं आहे, सात्विक. किंवा एखादा महात्मा असावा, साधनेची लक्षण ज्या वेळेस त्याच्या चेहऱ्यावरती तेज यायला लागतं महाराज, की पाहिल्याबरोबर की दर्शनेची प्रशस्ती पुण्य पुरुषा, त्याला पाहिल्याबरोबर दर्शन घ्यावं वाटणं, याला म्हणावं सात्विक दर्शन. दुसरं रूप म्हणजे राजस रूप. निसर्गानं दिलेल्या सौंदर्यामध्ये बदल करणारं रूप म्हणजे राजस. पावलं लावणं म्हणजे मानवानं मानवीकृत सौंदर्य. पोळ्याला सजवलेला बैल, म्हणजे पोळा असतो ना, सजवतात ना बैल, पोळ्याला सजवलेला बैल किंवा वरातीला निघाला नवरदेव, काही फरक नाही. एक असणारा बैल असतो आणि एक होणारा असतो, बरोबर आहे ना, होय म्हणतात तुम्ही. एक असणारा असतो आणि एक होणारा असतो, याला राजस म्हणावं. आणि तामस सौंदर्य म्हणजे की ज्या सौंदर्या जगाला आकर्षित करून विनाश करण्याची बुद्धी पुतना ज्या वेळेस गोकुळामध्ये आली होती, तामसी सौंदर्य जगाला भुलवण्याकरता आणि परमात्म्याचा नाश करण्याकरता आलेली तामस. दुसरं सौंदर्य म्हणजे अलौकिक सौंदर्य, की जे परमात्म्याचं सौंदर्य आहे महाराज, की ज्याच्या सौंदर्याचं गणित घालतात. सुंदर म्हणजेच परमात्मा. म्हणून सहस्त्रनामामध्ये देवाला सुंदर या नावानं संबोधलं. उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभो सुलोचन. उद्भव सुंदर सुंदो, त्याचं नाव सुंदर, त्याचं धाम सुंदर आणि तोही सुंदर, सगळं सुंदर महाराज. त्याचं नाव गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, तो राहतो ते धाम बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे सगळं म्हणून भगवंताच्या सौंदर्याला, सौंदर्याचं आगर, सौंदर्याची खान, सौंदर्याचं समुद्रहित गुण लावण्याची खाणी. सौभाग्य सुंदर लावण्य
विठ्ठल साजेरा म्हणजे अत्यंत देखणा. माझा प्रश्न असा, सौंदर्याचा रंग गोरा आहे का काळा आहे? सौंदर्याचा रंग गोरा आहे का काळा आहे? आपल्याकडं गोऱ्या माणसाला, गोऱ्या स्त्रीला देखणी म्हटले जातं का काळ्याला? सौंदर्याचा रंग कोणता आहे बोला? गोरा आहे महाराज. गोरा रंग हा सौंदर्याचा रंग आहे. मग पांडुरंगाचा रंग कसा आहे? सावळा नाही, काळा आहे. काहीचा काळा. उगत देवाचा म्हणून झाकून नाही. जे खरं आहे ते सांगा. संतांनी जे सांगितलं, काहीचा काळा, अनादि बहु काळा. काळा महाराज काळा. सौंदर्याचा रंग जर गोरा असेल तर पांडुरंग काळा. मग देखना कसा? तर मी सांगतो म्हणून, सौंदर्याचा रंग जर गोरा असेल, आपल्याकडे सौंदर्याची कल्पना गोऱ्या रंगाची, पांडुरंग काळा देखना कसा? त्याचे दोन भाव सांगतो महाराज. एक परमात्म्याचं सौंदर्य जे आहे ना महाराज, तशी नजर पाहिजे. तुम्ही काकड्याला जावा पंढरपूरला, त्याचं रूप वेगळं आहे. तुम्ही दुपारतीला जावा, दुपारी भोजनाच्या नैवेद्याला जावा, त्याचं रूप वेगळं आहे. दुपारच्या आरतीला, दुपारतीला जावा, त्याचं रूप वेगळं आहे. संध्याकाळी त्याची शेजारती होती, शेजारतीला जावा, त्याचं रूप वेगळं आहे. सदोदित रूपामध्ये बदल आहे. आणि दुसरं असं आहे, एखादं मूल असावं काळकुट्ट, डोळ्यात गेलेले, नाक गळतय, तोंडातून लाळ गळते, असं काळ की नुसते दातच पांढरे, असं कुरूप पोरग. त्याच्या मातेला विचारा कसं हे पोरग? त्याची आई म्हणते माझ्या वाघासारखा गावात पोरगा. मुलाचं सौंदर्य पाहायला मातेची दृष्टी लागते आणि पांडुरंगाचं सौंदर्य पाहायला संताची दृष्टी लागते. संताच्या दृष्टीनं जावा, देखना आहे विठाला. कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकला लोकलिया, सगळा अभंग बघा. देवाच्या सौंदर्याचं रूप वर्णन करून समचरण दृष्टी विटेवरी साजरी. आणि या स्वरूपाच्या ठिकाणी हे हरी, तेथे माझे हरे वृत्ती. तेथे माझे हरी वृत्ती राहू. तो बरा काय लागलं नाही तुम्हाला? तुम्ही पुढे बघा. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याला वृत्ती स्थिरतेची मागणी करतात. जिथं समचरण आहे, समदृष्टी आहे, विटेवर साधन रूप, या रूपाच्या ठिकाणी आमची वृत्ती स्थिर कर. वर्णन पांडुरंगाचं केलंय, हरी म्हटले. तेथे माझे विठ्ठला नाही, तेथे माझे पांडुरंगा नाही, तेथे माझे हरी. वर्णन पांडुरंगाचं, प्रार्थना हरी. असं कसं काय आहे? पांडुरंगाचं नाव न घेता हरीचं नाव का घेतलं? तर इथं वृत्ती हरण करण्याचा विषय आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या
गाथ्याचं चिंतन केलं की जे काम देवाकडे साधायचं त्या नावाचं संबोधन तुकोबाराय देवाला देतात. वर्णन पांडुरंगाचं जरी केलं तरी इथं हरण करण्याचा विषय. हरी म्हणजे हरण करणारा, हरती ते हरी, हरण करणारा. ऐका, जरी हरी म्हटलं तरी विठ्ठलाची नावं अनेक असले तरी मूळ रूप एक आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदंती, तो एकच आहे. पण अनेक नावानं अनेक रूपानं त्याला धरी येली सोंगे येणे अवघे पांडुरंगे. तू विटेवर उभा आहे, तू मूल रूपात आहे. बाकी अवतार जे आहेत ते सगळे व्याजावर चालले असं म्हणा ना. येतो निया अवतार रामकृष्णाजी अपार, तो हरीच आहे, विठ्ठलच हरी. हरण कर वृत्ती आमची. मी सुरुवातीला बोललो, साधकाची वृत्ती जोपर्यंत परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत साधकाचा परमार्थ फलद्रूप होत नाही. परमार्थ फलद्रूप होण्याकरता वृत्ती स्थिर केली पाहिजे. वृत्ती म्हणजे काय? विषयाचा प्रकाशक आणि अंतःकरणाचा परिणाम नाम वृत्ती. विठाला विषयाचा प्रकाशक आणि अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी गोड वाक्य केले, आवडे जे वृत्ती कीर्ती आधी मनोनीची उठी मगते वाचे देती करासी. ज्या विषयाची आवड निर्माण होते ती वृत्ती आधी मनात येते आणि ती मनातून हाताद्वारे नेत्राद्वारे बाहेर पडत असते. अंतःकरण चतुष्ट मन बुद्धी चित्त आणि अहंकार. मन संकल्प विकल्पात्मक वृत्ती. मन वृत्तीनं अहंकार धारण केला की ती अहंकार आहे. वृत्ती चिंतनात्मक झाली की चित्त, मन बुद्धी, आणि वृत्तीनं निश्चय क्रियात्मक जी असते तिला बुद्धी म्हणावं. ही कशी चंचल आहे, मग तिला स्थिर करायचं आहे. हे काम तुकोबारांनी देवाकडे लागलं. देवा तू कर, कारण आम्ही स्वबळानं वृत्ती स्थिर करायला जावं तर आम्हाला यश येत नाही. हे कसं आहे? भगवान म्हणतात, अर्जुना मनस्संयम्य मच्चित्तो. अर्जुन म्हणतो, देवा तुम्हाला सांगायला काय जात आहे? हे काय सोपं आहे काय? चंचलम हि मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. हे कसं आहे? ते चंचल आहे मन. ऐका, प्रमाथी आहे आणि बलवान आहे. नुसतं चंचल नाही, त्याच्याबरोबर ते प्रमाथी आहे. प्रमाथी शब्दाचा अर्थ प्रमथनशील, घुसळून काढण्याचा त्याचा स्वभाव आहे. रवीनं जसं दह्याला घुसळावं, दही कितीही असू द्या महाराज, रवी किती असते? एकच रवी दह्याचं घुसळण करते, तसं एकच मन 10 इंद्रियाला घुसळण करत. त्याला प्रमाथी म्हणावं. आणि बलवान, मना इतकं बलवान होतेच नाही, चंचलच आहे. किती चंचल आहे? बहुत चंचल चपळ जाता येता नलगे. इकडं तिकडं जायला वेळ लागत नाही. ते घडीत इथं तर घडी शेतात, तर घडीत घरी तर घडीत पुण्याला तर मुंबईला ना त्याला तिकीट लागतं, ना ऍडव्हान्स बुकिंग, ना पास, न पुरती भ्रमणादाही दिशा. असं हे भलत्या सवे धावे सैराट, भलत्या सवे धावे सैराट. आता ऐका, नुसतं सैराट ऐकल्याबरोबर कुठे गेलं मन? खरं सांगा बरं, कुठे गेलं? काही संबंध आहे का? आपण कीर्तनात बसतोय, कीर्तन ऐकतोय, पण मनाचा स्वभाव चंचल आहे. नुसतं सैराट म्हटलं की गेलं. नुसतं चंचल नाही, प्रमथनशील आहे, बलवान. किती बलवान आहे की या मनाला नको म्हटलं की ते आधी करत, नको म्हटलं की आधी करत. बलवान आहे. या मनापुढे चांगले चांगले गेले महाराज. बलवान काय काय करीतो या मना, परी नाही की नारायणा, करू नये त्याची विवंचना, नेऊ पतना आदरिले. असं ही बलवान म्हणाय. तुकोबाराय म्हणता, हरी आम्ही स्वबळानं तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करतोय पण ते येत नाही. तू काय कर, तेथे माझे हरे वृत्ती राहू. हरीला प्रार्थना करतात. हरीला प्रार्थना केल्यावर काय करतो हरी? ऐका नाथ महाराज काय सांगतात,
जो करी हरीचे चिंतन तयाच्या चित्ताचे करी हरिहरण, जो करी हरीचे स्मरण तयाचा संसार संपूर्ण हरी हरी विठाला. करी हरीचे चिंतन तयाच्या चित्ताचे करी हरिहरण, जो करी हरीचे स्मरण तयाचा संसार संपूर्ण हरी हरी. ही शक्ती हरीचे जाणतात तुकोबारा. कारण गोकुळामध्ये ज्यावेळेस गवळणी दही दूध विकायला याव्यात, दही घ्या दूध घ्या म्हणावं, पण परमात्मा एखाद्या गल्लीतून घरातून बाहेर यावं, गवळणींची दृष्टी त्याच्यावर पडावी, ती वृत्ती एकदा त्याच्याकडे गेली की मग आपण कुठं आहोत, काय आहोत, कोणत्या कामाकरता आलो, कोणत्या कार्याकरता आलो, सगळा विसर पडला, देहावरच राहायचं. दही दूध म्हणणाऱ्या गोविंद घ्यावं दामोदर घ्यावं, नवीनच माल आला म्हणजे विकायला बाजारात. ती कशानं झाली स्थिती? हरिने माझे हरिले चित्त, चिंतन केल्यावर त्यासी चिंतनिया मनी चित्ता करी गवसनी. हरी आमची वृत्ती स्थिर कर. आणि ही जर वृत्ती एकदा परमात्म्याकडे गेली तर त्याचं एक चांगलं आहे की परमात्म्यापासून हालत नाही. आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया. हावरी होती ते हावरी, ते देवा करता हावरी होती. काही माणसं हावरे असतात ना, कोणी मानाला हावरं, कुणी पैशाला हवं, कुणी जेवायला हवं. तसे परमात्म्याकडे एकदा मन गेलं की, वृत्ती गेली की, लालचावले मन लागली से गोडी ते जीवेन सोडी. पुन्हा नाही परत माघारी येत ही वृत्ती परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हायची असेल तर वृत्तीला परमात्म्याशिवाय विषय नको. म्हणून अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ न लगे अर्थ नाम तशी इच्छाही होऊ देऊ नको. कारण माईक पदार्थ हे वृत्तीला चंचल बनवण्याचं काम करतात. म्हणून पदार्थ माईक पदार्थ नको. म्हणजे माईक पदार्थाची व्याप्ती फक्त इहलोकातील पदार्थ माईक असं नाही. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्टित जणी जळोदेशी. जणी शब्दाचा अर्थ कदाचित आमचं चित्त तिकडच आकर्षित होईल, तिकडे हे जाऊ देऊ नको. ब्रह्मादिक पदे
ही पद दुःखाची शिराणी मध्ये. शिराणी शब्दाचा अर्थ कडेलोट. ही दुःखाचा कडेलोट आहेत ही पद नको. मग तुकोबरा म्हणतात देवा तुझं वर्म आम्हाला कळालंय काय. तू एक खरं आहेस, तू एक शाश्वत आहे आणि तुझ्या या शाश्वत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड तुझं चिंतन करणं हेच परमार्थाचं वर्म आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आम्हा वर्म कळालाय. कर्मानं प्राप्त होणारा नाशिवंत आहे, धर्मानं प्राप्त होणारा नाशिवंत आहे. कर्मानं म्हणजे इहलौकिक पदार्थ प्राप्त होतात, धर्म म्हणजे पारलौकिक पद. कर्म म्हणजे सामान्य क्रिया आणि धर्म म्हणजे वैदिक क्रिया. कर्मानं प्राप्त होणारं जे इहलोकातलं आहे तेही नाश पावणार आहे. धर्मानं प्राप्त होणारे जे पारलौकिक पद आहे तेही नाश पावणार आहे. शाश्वत काय आहे? तूच खरा आहे. सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू विठ्ठला. तुका म्हणे एक विठ्ठलची करा पेर तो पसारा वाऊगाची. अशा शाश्वत परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड त्याचं चिंतन करणं हेच परमार्थाचं वर्म आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म आणि हरिविना नियम नाही तुझा. हरीशिवाय दुसरं नाही. हेच आमच्या आधी जे संत गेले त्यांनी हेच केले. तुका म्हणे संती वर्म दिले आम्हा हाती. कोणत्या? संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जाणं तोच खरा मार्ग आहे, तोच खरा रस्ता आहे, तेच खरं साधन आहे. स्मृतिर्विभिन्ना स्मृतिरेव भिन्ना न एको मुनिर्यस्य वचन प्रमाणम धर्मस्य तत्वं विहितं गुह्यायाम महाजनो येन गतस्य पंथा. ऐका, शास्त्राचे मत भिन्न भिन्न आहे. कोणा एका साधूचं वचन प्रमाण मानावं असा साधू नाही. धर्माचं तत्व गुह्य आहे. सामान्य जीवानं कुठं जावं, कोणत्या दिशेनं, कोणत्या मार्गानं, कोणत्या साधनानं. महाजनो येन गतस्य पंथा. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गानं त्या साधनानं जाणं तेच खरं साधन, तेच खरं वर्म आहे. संतांनी हे वर्म आम्हाला सांगितलं. बाकी काही करायचं नाही. एक परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती स्थिर करून अखंड त्याचं चिंतन करणं हेच वर्म आहे. सोपे वर्म आभासा कीर्तन सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. हे वर्मार्थाचं वर्म आहे. मग वारकऱ्याने बाकी भांगडी करायचं बसायचं नाही. टाळ मृदंग श्रुती या विणामध्ये परमात्म्याचं नामचिंतन करून अखंड त्याचं चिंतन करून ही वृत्ती त्याच्या ठिकाणी स्थिर करणं हेच परमार्थाचं खरं वर्म. म्हणून तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा ज्ञानेश्वर
यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गेली 41 वर्ष अव्याहतपणे चालू असणारा हा नारळी सप्ताह यंदाचं वर्ष हे 42वं वर्ष आहे. बरोबर आहे ना? 42व्या वर्षामध्ये आज प्रथम दिवसामध्ये आपण या कीर्तनामध्ये आहोत. ज्या नगरामध्येच राम आहे असं रामनगर, ज्या नगरामध्ये राम आहे अशा रामनगरामध्ये यंदा हा उत्सव करण्याचं आयोजन आलं. मला येण्याचं भाग्य लाभलं. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबाराच्या चरणी समर्पण करतो. शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकाराम तुकाराम श्री हरिभक्तपरायण दिनकर महाराज दगडे आणि त्यांना साथ देतील विठ्ठल महाराज भोपाळ. तुका म्हणे तुका म्हणे कळले आम्हावरून, तुका म्हणे कळले आम्हावरून, तुका म्हणे कळले आम्हावरून, तुका म्हणे कळले आम्हावरून, तुका म्हणे कळले Ah
Why you